हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे भोगी आणि उद्या संक्रांत आहे. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी आमच्या इकडे भोगीची भाजी केली जाते. त्याच्यामध्ये 5 किंवा 12 किंवा कुणी कुणी 7 पण भाज्या घेतात. ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं ते तशा तशा भाज्या घेतात आणि ती भाजी आज मी पण करणार आहे. आणि बघूया मी ती भाजी कशी बनवते. सर्वात पहिले मी सकाळी मस्त फ्रेश झाले आहे आणि आता मी तवा गरम करायला ठेवला. इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि हा मसाला काढला आहे मी, कारण आम्ही ही भाजी काळ्या मसाल्यात बनवतो त्यामुळे. आणि त्यासाठी मी घेतले थोडेसे फुटाणे आणि शेंगदाणे. फुटाणे आणि शेंगदाणे मी यासाठी घेतले की त्याला थोडंसं टेक्स्चर यावं किंवा ती भाजी घट्ट व्हावं म्हणून. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं घेतं. माझ्या पद्धतीनं मी हा मसाला काढला आहे. आणि हे बघा, धनी कांदे भाजून घेतले. थोडाफार खडा मसाला टाकला आहे मी, लवंग, मिरे आणि ते काहीतरी फूल असतं ते दगड फूल काय म्हणतात. आणि इथे अद्रक लसण मी याच्यातच वाटणार आहे कारण सेपरेट मी नाही वाटणार. आणि मग घेतलं आहे खोबरं, तीळ घेतली आहे. आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी तीळ खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे मग मी तीळ घेतली आहे. आणि इथे खसखस. आणि भाज्यांमध्ये माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी घेतल्या आहेत कारण माझं सगळ्या भाज्या आणायचं एवढं पॉसिबल नाही झालं मला. मग जे काही आहे त्यातच मी ही भाजी बनवणार. वालाच्या शेंगा आहे, बटाटा आहे, गाजर आहे, आणखीन टोमॅटो आहे, ह्या शेंगातल्या दाणे आहे कशाचे तरी, आणि वांग आणि वाटाणे. तर तवा गरम करायला ठेवला आहे, तेल टाकते मी त्यात. मसाला मस्त भाजून घेतला आहे मी आणि आता मी हे सगळं फ्राय करायला टाकणार. तेल गरम करायला ठेवलं आहे मी. हे मी आता मिक्सरमधनं काढून घेते. बारीक वाटून घ्यायचं हे.
घरातील सर्व कामं वगैरे आवरून आता मी जाणार आहे ऑफिसला आणि माझा ऑफिसचा आउटफिट असणार आहे हा माझा ऑफिसचा आउटफिट आहे. आणि माझा टिफिन भरून घेतला आहे इथे. टिफिन आणलेले आहे, त्यामुळे आम्ही इथनं काहीही घेणार नाही. हो ना गं? मी माझी मैत्रीण, तिला नाही दाखवू शकत मी, एखाद्या वेळेस दाखवल. अशा छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये लगेच नाही दाखवू शकत. कसं आहे मग माझं ऑफिस? छान आहे का?
ऑफिसमध्ये पतंग डेकोरेशन चालू आहे, म्हणजे गाईड डेकोरेशन मकर संक्रांतीसाठी. तर मी आता ऑफिसवरून घरी आली आहे आणि खूप थकल्यासारखं वाटतंय, कारण ट्रॅफिक खूप होती. आणि आल्या आल्या फ्रेश झाले, चहा ठेवला आणि आता चहा घेतोय. आणि आम्ही ना आज ऑफिसमध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असेल, हे पतंग बनवले. आणि हा पतंग एक मी बनवला आणि आणखी एक बनवला. हा काही एवढा जमला नाही, त्यानंतर मग मी हा बनवला. हा खूप क्यूट आहे ना, मला खूप आवडला. चला तर मग आम्ही चहा घेतो आता. चला तर मग आता आम्ही करतो जेवण. आणि जेवणामध्ये भोगीची भाजी, बाजरीची भाकर, फरसाण आणि भात. आणि आम्ही जेवण करताना बघतोय देव माणूस. देव माणूस कोण कोण बघतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग हा ब्लॉग आपण आज इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.